हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सगळं दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण तीताला पत्र 2:1-15 वचन घेऊया. तीताला पत्र 2:1 तू तर सुशिक्षणाला जे शोभते बोल. हालेलुया. जे शिक्षणाला काय सांगितले? हालेलुया. जे शोभेल तेच बोल. हालेलुया. आपण जेव्हा शिक्षण घेतो आणि ते शिक्षण शोभणार पाहिजे. माणूस शोभणारा नाही पाहिजे. माणसाला शिक्षण ते मिळालं तर त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. विश्वास, प्रीती व सहनशीलता यामध्ये जोड आहे. हालेलुया. माणसामध्ये विश्वास आहे, प्रीती पाहिजे, सहन करण्याची शक्ती पाहिजे. हालेलुया. हे जर आपल्यामध्ये जर आहे किंवा आपण त्याच्यामध्ये प्रवास करत आहे तर आपल्या प्रत्येकाला परमेश्वर त्याची ओळख किंवा त्याचं शिक्षण हे पूर्णपणे देत आहे. हालेलुया. मर्यादित राहा. कोणत्या गोष्टीला आपल्याला मर्यादात राहणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाच्या वचनाचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे. आणि जसं पालन करणार तसं आपलं जीवन परमेश्वर पित्याच्या बरोबर राहणार. आता आपण कोणत्या गोष्टीमध्ये स्त्रिया आहेत त्यांनी कशाप्रमाणे आपलं भविष्य वागवलं पाहिजे, चाललं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपल्याला त्याची ओळख ठेवली पाहिजे. त्या चहाडखोर, ते मद्यपानास्त, त्या नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. हालेलुया. शिक्षण कसं दिलं पाहिजे. हालेलुया. आणि त्या शिक्षणाची ओळख तुम्ही कशी घेतली पाहिजे. हालेलुया. आज जर बघितलं तर अनेकांचं तेच प्रश्न आहे. याची निंदा, त्याची निंदा, त्याचा द्वेष, त्याचा अहिंसा. हालेलुया. आता त्यांनी काय सांगितले? असं नसावं. हालेलुया. मग यामुळे आपलं नाव खराब होते. त्यांनी तरुण स्त्रियांना असं शिक्षण द्यावे की हालेलुया. त्यांनी काय करावं? आपल्या नवऱ्यावर आणि मुलाबाळावर प्रेम करावं. हालेलुया. आता जर आपल्या कुटुंबाला जर शांती पाहिजे, कुटुंबामध्ये परमेश्वराच्या नियमानुसार भविष्यात प्रवास करायचं जर असेल तर ते शिक्षण आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे घेणं गरजेचं आहे. आणि जर ते शिक्षण घेत नसेल तर आपल्या कुटुंबामध्ये अशांती निर्माण होईल. हालेलुया. आता आपलं घरचं काम आहे, ते घरचं काम कसं पाहिलं पाहिजे, घरामध्ये कशा प्रकारे आपल्यामध्ये एक समंजसपणा किंवा समझोता कसा तयार केला पाहिजे. हालेलुया. कधी आपल्या घरामध्ये भांडणं, नफरत, द्वेष किंवा ही असते. पण आता तुम्ही विचार करा की ह्याच्याने आपल्या घराचा फायदा काय होतो. आणि जर तेच शब्द चांगल्या दृष्टीने, चांगल्या विचाराने, चांगल्या गुणाने, चांगल्या मार्गाने जर घरामध्ये ठेवले तर प्रेम निर्माण होते. यासाठी तरुण पुरुषाने पण मर्यादित असावे. हालेलुया. आता आपण एखाद्या मर्यादित असतात व्यवस्थितपणात आपलं कुटुंब व्यवस्थित होऊ शकते. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हालेलुया समाधानच नाही. समाधान कधी मनुष्य असतो की जेव्हा तो देवाबरोबर असतो
आणि देवाच्या शिक्षणाचं पालन करतो तेव्हा तो एक समाधान बनतो. आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीने काहीतरी भडकावून ठेवलं तर तेच घेऊन बसतो आपण. मग देवाने जर चांगल्या गोष्टी सांगितलेल्या ते जर घेऊन बसलं तर आपण समाधानी असेल, शांतीत असेल, आनंदात असेल. आज समाजात चाललेला आहे चाळपोळ, निंदा, नफरत, द्वेष, हेवा, हेच मनुष्या जीवनामध्ये ते बसलेलं आहे. त्याला तू बोध कर, सर्व गोष्टीविषयी काय सांगते, चांगल्या कामाचा कित्ता असेल, स्वतःला दाखव शुद्धता, कधी कधी आपण काय करतो, आपल्याला दोष कोणी लावला नाही पाहिजे. असं जर वागलं तर आपल्याला आनंद, शांती मिळेल. आपण चुकलं तर आपल्याला कोणी दोष लावू शकते, बरोबर. पण देवाच्या दृष्टीने मग ते 7:1 ओंकारा दुसरा ते तिसरं दोष नाही लावायचं, तर प्रार्थना करायची. आपण तिकडे निंदा करतो, देवाने सुद्धा निंदा करायची नाही, नफरत करायचं नाही, द्वेष करायचं नाही. मग आम्ही मानवाच्या गोष्टी ऐकतो आणि यामुळे आमचा जीवनात फार कठीण परिस्थितीचा अनुभव प्रवास करतो. ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेले त्या गोष्टी आमच्या सगळ्यांना स्ट्रॉंग म्हणून धरता पाहिजे. की जे पवित्र शास्त्र शिकायला आले त्यांनी पवित्र शास्त्र शिकावं. पण ज्यांनी ते शिकलं नसेल तो विषय बाजूला ठेवतो. कारण ज्याला शिक्षण मिळालेलं आहे त्यांनी त्याचा वापर सुद्धा व्यवस्थितपणा केला पाहिजे. आणि ह्या शिक्षणाने आपलं भविष्य व्यवस्थितपणे राहते. जसे आपण कपडे व्यवस्थित करून ठेवतो, मांडी व्यवस्थित करून ठेवतो, सगळं स्वच्छता करून व्यवस्थित ठेवतो, पण मन मात्र स्वच्छता होत नाही. याच्याविषयी आहे, त्याच्याविषयी कुटकुट आहे, त्याविषयी किटकिट आहे. हे स्वभाव जो आहे तो मनुष्यामध्ये जास्त बसलेला आहे. स्वतःला शुद्ध राखलं किंवा स्वच्छ ठेवलं तर किती आनंद निर्माण होऊ शकतो, मनुष्य समाधान होऊ शकतो, माणसाला शांती प्राप्त होते. आज माणसामध्ये शांती नाही, मनुष्य समाधान नाही. यासाठी की विरोध करणाऱ्यांना आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे त्याला लाज वाटते. आता आपल्या प्रत्येकाला खरोखर वचन शिक्षण मिळालेलं आहे, तर देवाच्या गोष्टीचा अनुभव सुद्धा आपल्या सगळ्यांना येणं जरुरी आहे. जर तुम्ही वचन घेतलं नाही, शिक्षण घेतलं नाही, ज्ञान घेतलं नाही तर तुमच्या स्वभावाला प्रेम, दया आणि शांती हे उत्पन्न होणार. किती लोकांचे काटे दुखतात जरा. आता तुम्ही विचार करा, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडायचं बरोबर ती येशू ख्रिस्तामधूनच सुटलं. आपल्याला देवाने काय दिलेलं आहे ते घ्यायचं. कारण आपण येतो देवाजवळ की देवाने मला बरं करावं, माझ्या अपराधाची क्षमा करावी, मला चांगलं जीवन मिळावं. या दृष्टीने मी जर प्रवास करत असेल तर मला देवाचं राज्य नक्कीच मिळेल. दासाने धन्याच्या अधीन असावे, त्याला सर्व प्रकारे त्याला संतुष्ट करावे, त्यांनी उलट बोलू नये, त्यांना लुबाडू नये, त्याला सर्व प्रकारे माणसाला शोभा कशी आली पाहिजे, तारणारा देव कसा भेटला पाहिजे. हालेलुया. तारणाऱ्या शब्दाचा वापर केला पाहिजे. 4 बार तारण कोणाकडे नाहीये, तारण फक्त येशू ख्रिस्ताकडे. आणि ह्या माणसाकडे जेव्हा जातो, या प्रभूकडे वळतो तेव्हा त्याचं तारण जे आहे त्याला भेटायला सुरुवात होते.
तारणाचा वापर आपल्याला येशूच्या नावाने मिळतो. दुसऱ्या कोणाकडे तारण भेटत नाही. आणि तारण हा शब्द प्रभू येशू जवळ आहे. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जोडीला राहील तसं तुमचं भविष्य तुमच्या चांगल्या जीवनात प्रवेश करायला सुरुवात होईल. सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा ती प्रकट झालेली आहे. ती आपल्याला ती असं शिक्षण देते की काय सांगते, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा तो असा जो येशू ख्रिस्त काय सांगते, त्याचे गौरव प्रकट होण्याची ते वाट पाहत अभक्तीला अहिवासनाला नाकारून काय सांगते, मर्यादेने आणि भक्तीने वागावे. हालेलुया. आता तुम्ही जर चांगल्या रीतीने वागलं तर तुम्हाला चांगलं मिळेल. पण जर चांगल्या रीतीने वागलंच नाही तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळणार नाही. हालेलुया. देवाने दिलेल्या ज्या गोष्टीचा मार्ग जो आहे तो आपल्या सगळ्यांना मिळणं जरुरी आहे. हालेलुया. कारण देव हर एक व्यक्तीला एक मार्ग शिकवतो आणि एक शिक्षणाचा अनुभव देतो. हालेलुया. जर त्याला शिक्षण मिळालं, नियम मिळाला, वेदी मिळालं तर त्याला जीवन मिळते. हालेलुया. पण जर शिक्षणच नाहीये तर त्याला जीवन भेटत नाही. त्यांनी स्वतःला आपल्याकरता दिली यासाठी की त्यांनी खंडणी भरून सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे देवाचं वचन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. हालेलुया. आपल्याला मर्यादेत राहायचंय की आम्ही वचन घ्यायला ना, शिक्षण घ्यायला ना, तर त्याचा वापर सुद्धा व्यवस्थित पाहिजे. नाहीतर तुम्हाला मुश्किलता वाढत जाईल. कारण का, देवाची नियम ज्याला अधिकार दिलेला तो पाळत नसते ना, तेव्हा त्याला ते नियमाचा फटका त्याला पण लागतो की कारण तुला जबाबदारी दिली, तू काय सांभाळ. हालेलुया. असं असते, मला जबाबदारी दिली तर मी काय सांभाळेल. हालेलुया. आता जर मी नाही सांभाळलं तर मला सुद्धा फटका. म्हणून प्रत्येक गोष्टीला शिकावे लागतात. तुला कोणी तुच्छ मानू नये असे. हालेलुया. आता आपल्याला कोणी तुच्छ मानू नये तर तुम्हाला कसं वागायला लागेल? वाईट वागायला लागेल का चांगलं वागायला लागेल? चांगलं का वागायला लागेल? चांगलं का वागायला लागेल? कारण लोकांनी तुम्हाला चांगला मान सन्मान करावा. की योहान 15:16 देवाने तुमची निवड केली. निवड केल्यानंतर तो हक्क किंवा अधिकार हा देवाने तुम्हाला दिला जातो. त्याच्यानंतर विश्वास आणि क्रिया या दोन गोष्टी तुम्हाला जोडावे लागतात. आणि ते जोडल्यानंतर देवाच्या इच्छेनुसार तुम्हाला वागावं लागतं. हे असं असते. परमेश्वरी मध्ये मध्ये निवड केलेली आणि जी निवड केली ती अशासाठी केली की आपण देवाचं राज्य पुढे न्यावं. मेन हा प्रश्न आपल्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. मग देवाने जर निवड केली तर केल्यानंतर देवाचं जे काम आहे, कार्य आहे, शिक्षण आहे, नियम आहे, वेदीश आहे, हे पाळणं आपल्या प्रत्येकाला ते गरजेचं आहे. कारण प्रभू निवडतो एखाद्या माणसाला तर लाखो करोडातून निवडतो. आता माझी निवड केली म्हणून मी उभा राहिलो इकडे, आणि जर मी या कार्याचा सन्मान किंमत केली नसती तर इथे एक पण मनुष्य येऊन बसला नसता इकडे.
हालेलुया. कारण या कार्यास्तव आपलं भविष्य पुढे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवास करत असतो. कधी पण लक्षात ठेवायचं, एजेकिएल 3:20, एजेकिएल 3:20, धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला तो खात्रीने मरणार. म्हणजे दुःखात, आपत्तीत, समस्यात, संकटात, निराशात. हालेलुया. धार्मिकताची शिकवण कशी घ्यावी लागते आणि कशी घेतली पाहिजे हे पण प्रत्येक व्यक्तीने त्याच्यावर विचार केला पाहिजे. जर तुमच्यामध्ये तो विचारधारा आहे धार्मिकताचा, तर धार्मिकताचा विचारधारा जर आहे तर धार्मिकता तुम्हाला योग्य वेळेला व्यवस्थित जागेवर घेऊन ठेवणार. ज्या माणसामध्ये धार्मिकता नसेल त्या माणसाला भविष्यच दिसत नाही, ना समाधानी दिसत, ना शांती दिसत, ना त्या शरीरावर तेज दिसत. आज जर तुम्ही एक अनुभव घ्या, 99% आजारी माणसं. किती टक्के? 99% आजारी माणसं. का मनुष्य 99% आजारी? कारण तो क्षमा करायला तयार नाही. बोलायला कोणाशी बोलतात माहितीये? याची त्याची निंदा करणारे असतील ना, त्याच्याशी जास्त बोलत असतील, त्याच्याशी जास्त संवाद ठेवतो. पण कुणी निंदा केली त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार, त्याच्याशी बोलायला. खूप लोकांचे अनुभव घेतो. कुणीतरी सांगितलं नाही, बाई बरोबर नाही, तिच्या मागे लागते. हा, अरे पण तुमच्या बरोबर आहे ना, तुमच्या विरुद्ध आहेत का ते? नाही. मग जर तुमच्या विरुद्ध नाही तर मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध कशाला जाता? देवाने सांगितलं ना मग ते साधे की दोष काढू नये. दोष का काढला जातो? हालेलुया. निंदा का केली जाते? द्वेष का केला जातो? शास्त्र आपल्याला अशासाठी शिकवून दिलेलं आहे की आपण त्या शास्त्राप्रमाणे आपलं भविष्य वागावं, चालवावं आणि आपलं भविष्यात समाधान आणि शांती उत्पन्न व्हावं. हे शास्त्राचं शिक्षण. हालेलुया. देवाने शिकवलेले मुद्दे 2 दिवस पूर्ण गेले, संध्याकाळ पर्यंत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पर्यंत बघा, म्हणजे रात्रीच्या टायमाला, जेवायच्या टायमाला, तेव्हा माझ्या 2 बाटल्या, 1 ग्लास पाणी पिलं तेव्हा 2 बाटल्या झाल्या. 2 दिवसाला 2 बाटल्या, म्हणजे 2 लिटर पाणी पिलं. ते डोळ्यातून काय निघेल? गरमी निघेल की नाही निघेल? टाइम सुद्धा असा पाणी पिण्यासाठी पण नाही. कमीत कमी 16 ग्लास पाणी शरीरामध्ये गेलाच पाहिजे. कारण या कार्यामध्ये जेव्हा मी भाग घेतो रात्री झोपेत 1-1.5 ते मला वाजतात आणि बाकीचा टाइम असेल तर 12:30 मिनिमम माझे रोजचा. पण त्याच्यानंतर मनन चिंतन, म्हणजे रोजची मला 1.5 ते 2 ला माझी झोप मिनिमम. मग त्याच्यातून उठून परत मनन चिंतन. सारखी झोप नाही, सारखं खाणं नाही, सारखं पिणं नाही. हालेलुया. पण आध्यात्मिक खाणं एवढं मजबूत आहे की असा आराम मिळते. हालेलुया. आत्म्याला आणि शरीराला आध्यात्मिक भोजनाचा आराम आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येकी व्यक्ती एक अनुभव घेता आला. म्हणून सगळ्याशी चांगलं वागा, सगळ्याशी चांगलं राहा आणि सगळ्याबरोबर आपला आनंदाचे दिवस. कारण जो आनंद परमेश्वरामध्ये बाकी कशामध्ये? तुम्ही चांगलं कितीही खायला आणा पण त्याला सुख नाही. एवढं खाल्लं तरी तो दुःखीच आहे. हालेलुया. परमेश्वराचं राज्य एक सामर्थ्य आहे आणि ते राज्य ज्याला मिळालेलं आहे तो भविष्यात आनंद व शांतीत. आपण छोटेसे एक प्रार्थना केली. मी परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सैद ही प्रार्थना आमच्या परमेश्वरच्या नावाने सर्व कामदार सर्व पोलीस लोक परमेश्वराचा आशीर्वाद सर्व कामदार सर्व पोलीस लोक आशीर्वाद प्रार्थना आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.